तुमचा फोन. अरे 90,000चा फोन आहे तो. काय आहे काटेकोर? बोलता एक वागता एक. आत्ताच म्हणालात ना पुरुष कधी वाकत नाहीत आणि वाकलात. हे बारकांच्या इथे काय काम? चल आज जा. चल चला आई, त्यांनी सांडवलेली चटणी ते स्वतः साफ करतील. आपण जाऊया. फार उशीर व्हायच्या आत निघतो. येतो दत्ताजी, जरा काम आहेत. बाकी इथल्या लेकी सुनांना सांभाळण्यासाठी तुम्ही समर्थ आहातच. समोसे आणि चटणी तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. येतो. सर सर शुभ्रा, तू कशाला आलीस? दत्ताजींना आवडणार नाही ते उगीच तुला काहीतरी बोलतील ग. या सगळ्याची पर्वा करायची वेळच नाहीये. आजोबा लग्न ठरवायला निघालेत सर. आपल्याला काहीतरी करावं लागणार. हे लग्न आपल्याला काही करून थांबवावं लागणार नाही. शुभ्रा, रिलॅक्स. अरे तू एवढी धडाडीची मुलगी, तूच असं हातपाय गाडीस तर कसं होईल? उलट आसावरीला धीर द्यायला तू आता खंबीर राहायला हवं. सर सकाळपर्यंत मी खंबीरच होते, पण आता बघा ना आजोबा लग्न ठरवायला निघालेत. ते तुमच्या लग्नाला विरोधच करणार आहे त्याची खात्री होतीच मला, पण ते असं काहीतरी करतील हे कुणाला वाटलं होतं? आई सुद्धा किती घाबरल्यात माहितीये. बरं आजोबांचं वय आणि तब्येत पाहता त्या मलाही काही बोलू देत नाहीयेत त्यांना. मग अशा वेळी आता काय करायचंय आपण? इगो, दुसरं काही नाही. या अहंकाराने माणसाचा एकदा ताबा घेतला ना की माणूस काय वाटेल ते करू शकतो. दत्ताजी तर तसंच झालंय. एरवी काटेकोर सारख्या माणसाला त्यांनी घरात काय दारात उभं केलं नसतं. पण मग आता काय करायचंय? त्या इगोपाई लग्न करून दिलं आजोबांनी तर. छे, अरे असं कसं करतील ते? आपण आहोत ना. या सगळ्यात आसावरील धीर सोडायला नको आहे. त्या माणसाची नजर सुद्धा इतकी घाणेरडी आहे ना सर. बरं आजोबा हे सगळं ठरवून बसलेत म्हणजे तो माणूस आईना भेटायला येणारच. आणि आजोबा मलाही मध्ये येऊ देणार नाही. सर मला नाही कळत आहे आपण काय करायचं आता. एक काम करशील, अशी जर एखादी भेट ठरलीच तर ती दोघं अभिज किचनला येतील असं काहीतरी कर. पुढचं मी बघतो. काय सोम? नमस्कार बंडवंत कुलकर्णी. दत्तात्रय. ते काय असेल ते. सोम, आपल्या शुभ्राला जरा पाणी आणायला सांग. नाही मी आणतो. मला नाही जायचंय ग शुभ्रा. काटेकोर आलेत. त्यांना पाणी हवंय. ए सोम तू दे ना. आणि आजोबांना पण सांग आईना नाही भेटायचंय त्यांना. मी कुठे सांगू यार, तिला सांगू दे ना. हे बघ त्यांना बीपीचा त्रास वगैरे उगाच काय झालं तर माझ्यावर यायचं. नको नको. आई तुम्हाला जावं तर लागणार आहे, पण ऐका तुम्ही एकट्या असणार नाही याची काळजी मी घेईन. तू तू येतेस का माझ्या बरोबर? चल ना. नाही पण हा माझा फोन ठेवा तुम्ही तुमच्या जवळ. आणि कधीही काही वाटलं तरी लगेच फोन करा मला, ठीक आहे? शुभ्रा, चला. पाणी. कुठे आहे ती? एवढा वेळ लागतो का? ती तयार आहे, ती येते.
अहो पाणी पिऊन घ्या, जायचं ना बाहेर. हो हो. एवढा उशीर लागतो का? हा, किती वेळ लावताय आवरायला? चला निघूया. सोम ठेव. येतो पंत कुलकर्णी. दत्तात्रय तेच ते हो. चला मागून चल, मागून चल. आई आई ऐका ना, जरा बाजूला या ना, तुमच्याशी बोलायचंय. हे इथेच बोलायचं. आता तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही आडपडदा नाहीये. बोल. मला इतकंच सांगायचं होतं की तुम्ही अभिज किचनला वगैरे जेवायला जाऊ नका, तिथे खूप महाग असतं सगळं. ए तुला काय आपण घरी पाठलो काय? आणि आमच्यामध्ये तू कशाला बोलायला येतेस? आम्हाला जिकडे जायचं तिकडे जाऊ. चल ग, चल. काय म्हणालीस तू? अभिज किचन जाऊ नका तिथे. ते मी बघेन. चल लवकर. चल ना. काय झालं थांबायला? चप्पल तुटली. चप्पल तुटली? नीट चालता येत नाही का? आणि ती पण रस्त्यातच तुटली. आता ती चप्पल हातात धर आणि चाल. ए काय इथे काय तमाशा चाललाय? चल. चला लवकर. सॉरी मॅम. चप्पल हातात घेऊन फिरणार आहेस का? जा बाजूला ठेव. चला. बस. सरक. त्या खुर्चीवरती सरक. हे महागडं हॉटेल काय? आपण 5 स्टार शिवाय खात नाही. काय फडका बिडका टेबलवर मारणार की नाही? अरे विश्वास, मगाशी या चेअरवरती सॉस आणला होता, तो पुसलास का?
काय कुठे आहे? अहो, आधी नाही का सांगायचं? सॉरी सॉरी या चेअरवर बसा ना तुम्ही प्लीज प्लीज. हो हो हो. सॉरी सर सॉरी. पण असं कसं तुम्ही करता? अरे काय यार, तुम्हाला खुर्च्या पुसतात नाही का बेलच्या वेळी? हॅलो मॅम. हॅलो सर. वेलकम टू ऑफिस किचन. माय सेल्फ मॅडी. काय आणू तुमच्यासाठी? थोडं डिफिकल्ट आहे पण मी डोळे मिसकवणार नाहीये, नाहीतर मी हरेन. नो मॅडी. नो मॅडी. डोळे मिसकवले म्हणजे मी जिंकले. येस येस येस. काय चाललंय काय तुमचं? डोळे तुम्ही मिसकावले ना आधी. इथे काय मिळतं ते सांग आधी. सर बरंच काय मिळतं. वाचा ना, तिकडे लिहिले ना. वाचता येत नाही का? मी वाचून दाखवते. थांबा. हे घे. ओके. हे घे हा. आणि हे पण घे. ओके सर. सर 10-15 मिनिटं लागतील. तोपर्यंत काय आणू? ज्यूस वगैरे चालेल का? जलजिरा. ओके सर. मॅम तुम्हाला? हे ती माझ्यातलाच पेल आणि माझ्यातलाच खाईल. मी सांगितलेले जिन्नस घेऊन ये जा. ओके. सर सॉरी, ऑर्डर आहे. स्प्रिंग रोल, सँडविच आणि पुलाव. आसावरीच्या आवडीचं काहीच नाही यातलं. हो ना सर, त्यांनी तर मॅमला काही विचारलं सुद्धा नाही. सर आपणच मॅमच्या आवडीचं काहीतरी करून देऊयात का, कॉम्प्लिमेंटरी म्हणून? हा नको. आसावरी यातलं काही आवडत नसलं तरी झणझणीत पदार्थ आवडतात. हिरवी तिखट मिरची तर ती अशी मटामटा खाते. संदीप. यस सर. मिरची चिरायला घे, बाकीचं मी करतो. ओके सर, मी बाहेर. काय काय येतं तुला? स्वयंपाक सगळं येतो का? लग्नानंतर हे हॉटेलमध्ये खाणं सगळं बंद. घरचा स्वयंपाक. काय समजलं? माझ्या पहिल्या दोन्ही बायका घरीच स्वयंपाक करायच्या. एक दिवस माझ्या पहिल्या बायकोने वरणात मीठ कमी टाकलं. तीच वाटी तिच्या डोक्यावर ठेवून तिला दिवसभर बसवून ठेवलं होतं. आपल्याला कमी जास्त चालत नाही. हा, सगळं कसं एकदम. हॅलो. वर ऑर्डर सर. बरं. ही वाढेल. तुझा तर चल वाट. एकदा माझी दुसरी बायको असंच जेवण वाढत होती. तेवढ्यात घरचा फोन वाजला.
मी लगेच जाऊन फोन उचलला तर समोरून आवाजच नाही. पण मला ते बरं नाही वाटलं. मी 4 दिवस तिला उपाशी ठेवलं होतं. आणि तो फोन करणारा जर सापडला असता ना तर त्याला जीवेच मारला असता. घे वाढून घे. वाढून घे. तिखट झालंय ना. तुला हे तिखट नाही लागत. मला बरोबर लागतंय. पाणी पाणी. अरे बापरे केवढं तिखट आहे. पाणी सर पाणी पाणी. अरे बापरे एवढं तिखट. पाणी द्या. तिखट. वॉशरूम कुठे. वॉशरूम तिकडे. तिखट तिखट तिखट. लवकर पाहिजे. काय करताय. ते येतील ना. बस गोळ होईल. बस ना बघू. काय करताय तुम्ही. अहो नको नको नका. पायाला नका हात लावू ना माझ्या. द्या द्या मी लावते. द्या द्या मी लावते. नको. अहो बसून राहा. अहो नको खरंच. अहो काय करताय हे. तो येईल ना. नाही येणार. घाल. अहो अहो अगं असं काय करतेस. तुझ्या पायाला काटा लागलेला तू इथे आल्या क्षणी जाणवलं. काटा तुझ्या पायाला लागला पण वेदना मला होत आहे.